पाकिस्तान बरोबरचे असणारे अनेक युद्ध झाले. या अनेक युद्धाच्या कालावधीमध्ये असेल किंवा काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या ज्या वेळ घेऊन झाला असेल तर भारताच्या पाठीमागे ठामपणे कोणी उभं राहिलं असेल तर इराण सारखं राज्य हे मित्र हे जपायचे असतात. इथे आम्ही इथं उभा स्पीकर समोर. इराणवरती हल्ला झाला. कशावरनं हल्ला झाला तर ते असणारे अनुभव निर्माण करतात आहेत आणि कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अनुभव असू नये अशी असणारी भूमिका असेल. मग भारत सरकारने पहिल्यांदा विचारलं पाहिजे की पाकिस्तानकडे अनुभव कसं काय तुम्ही येऊन दिला त्याचा खुलासा. ए दीपक, मैत्री जपण्याच्या ऐवजी त्याचीच भेट होत नाही म्हटलं. सुरेंद्र आला नाही. अरे पडला तो काल मुलांना गार्डन. जे हल्ले झाले असणारी माझ्याकडची माहिती खोटी असावी असं मी स्वतः म्हणतोय. इराणवरती हल्ला होण्याच्या अगोदर एक आठवडा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने एकमेकांविरोधात हल्ला केला होता हे लक्षात. अफगाणिस्तानची सुद्धा भूमिका होती की इराणवरती हल्ला हो. शेजारी राहील. पाकिस्तान म्हणत होता की तिथे असताना हल्ला होऊ नये, आम्ही असताना इराणच्या मदतीला जाऊ. नरेंद्र मोदी इस्रायलला जातात. काय गुप्तगू होतं याची आपल्याला माहिती नाही, पण त्यांचा विवाद भारतामध्ये उतरण्याच्या अगोदर इराणमधला असणारा चिपक गावाचा असणारा जे पोट आहे ते आहे. या हल्ल्याच्या मध्ये या हल्ल्यामध्ये या दोन्ही सेंटरने मदत केली की न मदत केली याचा असणारा खुलासा मजबूत आहे. याचं एकच कारण आहे की जे आखाती देशामध्ये भारतीय नागरिक काम करतोय त्यांनी कमवलेला पैसा हा भारतामध्ये पाठवला. गोमिनीची या युद्धामध्ये हत्या केल्यानंतर जे काय माहोल उभा राहतोय तो आपल्या लक्षात. एक एक मुस्लिम राष्ट्रामध्ये राजकर्ते अमेरिकेच्या बाजूने आहेत, पण जनता ही इराणच्या बाजूने आहे हे आपण असताना लक्षात. हे युद्ध असंच चालू राहिलं तर इथल्या भारत सरकारने असताना त्याच्यावरती विचार केला पाहिजे होता असं मी त्या ठिकाणी म्हणतो. 2 कोटीच्या वरती भारतीय त्या आखाती देशामध्ये जसं अमेरिकेच्या सैन्याच्या विरोधात ज्या पद्धतीने असणारा इथल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये राग पेटून उठलाय आणि कदाचित रस्त्यावरची सुद्धा लढाई या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल असताना लक्षात.
आणि त्यामध्ये मोदींचा काही सहभाग असेल तर या 2 कोटी भारतीयांचे सुद्धा आयुष्य धोक्यात आहे हे आपण असं लक्षात चाय कॉफी चाय कॉफी चाय कॉफी याची मला जाणीव आहे. चाय कॉफी चाय कॉफी RSS आणि इस्रायल यांचे घनिष्ठ संबंध आहेत. यांचे घनिष्ठ संबंध आहेत. हे संघटनेचे संबंध आहेत, देशाचे संबंध आहेत. कुठे देशाचं नेहमी धोरण राहिलेलं आहे की आम्ही कोणाच्या भानगडीत पडणार नाही आणि अन्यायाच्या बाजूने आम्ही राहणार. कुठल्या देशाच्या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही आणि कुठल्या अन्याय करणाऱ्याच्या बाजूने आम्ही राहणार नाही ही भूमिका आपली राहील. फिलिस्तीनच्या लोकांवरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस मुस्लिम संघटनांना घेऊन आपण असताना मोर्चा काढला. ही शासनाने भूमिका घ्यावी. आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. जो करारनामा झालाय अमेरिकेबरोबर करारनामा जो झालेला आहे त्या करारनाम्यामधलं फक्त एक गोष्ट आपल्या समोर येते आणि ती म्हणजे शेतीच्या संदर्भातली. करारनामा फक्त असताना शेतीच्या संदर्भातला झालेला नाही तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या करारनाम्याचा म्हटलेलं आहे अमेरिकेची जी चिंता असेल, अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण असेल, भारताला त्याच्याशी जोडून घ्यावं लागणार आहे. भारताला काय करावं लागणार तर त्याला जोडून घ्यावं लागणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथला असणारा मोहन भागवत यांना असताना आम्ही विचारतोय आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतोय हे युद्ध वाढलं तर भारताचा सैनिक आणि भारताचा असणारा एअरबेस हवाई अड्डे हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार आहात. तो अमेरिकेच्या सांगण्यावर खुलं करणार असाल तर तुमचं स्वायत्ता किती ते तुम्ही स्वतंत्र राहिलात कुठे निर्णय घेण्याचे. आणि आज पुन्हा या देशाला गुलाम करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे हे लक्षात. आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, राजकीय दृष्टिकोनातून गुलाम करण्याची आणि या देशाचा असणारं सार्वभौम हे अमेरिकेकडे खात ठेवण्याचा हे तुमच्या संघटनेला RSS ला मान्य आहे का याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्ता तुमची आहे. आमची सत्ता वेगळी राहणार. तिथे डिफरन्स हा शब्द मी केला होता. हा जो वेगळेपणा आहे, डिफरन्स जो आहे हा गुलामीचा डिफरन्स होता. तुम्हाला या देशाला गुलाम करायचं होतं. हा तुमचा करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे. हा जाहीरनामा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. बाबासाहेब म्हणाले होते यापुढे पेनाच्या ताकदीतून असणारा
देशाला गुलाम केल्या जाणार. तेलाच्या ताकदीतून असताना गुलाम केल्या जाणार. आणि आज आपल्याला दिसतंय की एग्रीमेंटच्या माध्यमातून आपल्याला गुलाम करण्यात आलेलं आहे. काही पक्ष म्हणतात की आम्ही असताना सभागृहामध्ये आवाज आणि संसदेच्या सभागृहामध्ये आम्ही सुद्धा आवाज आम्ही सुद्धा आवाज उठवला होता. पण सामान्य माणसापर्यंत तो आवाज पोहोचवायला तुम्हाला सभागृह हे 10-15 दिवस बंद करावं लागतं, हे लक्षात घ्या. जेव्हा ते 40% लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो की आम्हाला असणारा टेलिफोनच्या व्यवहारामध्ये घोटाळा होता आणि सुखराम नावाचा असणारा जो मंत्री होता त्याचा राजीनामा 15 दिवस सभागृह बंद केल्यानंतर फक्त 40% लोकांपर्यंत 15 दिवस सभागृह बंद केल्यानंतर 40% लोकांपर्यंत बातमी गेली. तुम्ही असताना जी बातमी आजकाल सभागृह बंद करताय, सभागृहामध्ये आवाज करताय, लोकांना दोष देत नाही. पण एसटी नावाची असणारी फाईल काय आहे हे 80% जनतेला माहिती. फाईल मध्ये मोदींचं नाव का आलं याच्याबद्दलही असताना माहिती अमेरिकेबरोबर झालेला करारनामा हा फक्त शेतीपुरता मर्यादित नाही, तर इथल्या बँकिंग सेक्टर सुद्धा मर्यादित आहे नाही. परराष्ट्र धोरणाबद्दल मर्यादित नाही, तर या देशाची पूर्ण निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे, निर्णय करण्याची असणारी ती प्रक्रिया आहे, याच प्रक्रियेला खेळ घालण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेला आहे. धोरण घ्या की अमेरिकेच्या धोरणाच्या बरोबर असेल, त्याच्या विरोधात राहणार नाही. आणि तुम्ही जर विरोध केला तर आम्ही तुम्हाला 500% प्रायव्हेट लावायची असणारी त्याला या देशाची परिस्थिती माहित नाही. त्यांना असताना सांगतो या देशातली 35% जनता अजून दारिद्र्य रेषेखाली जगते. अजून 35% जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगते. बाजारपेठ आम्हाला शोधण्याची गरज नाही. जगाला भारतामध्ये बाजारपेठ शोधावी यायला लागते. फक्त या 35%पैकी 5%, या 35%पैकी 5% यांचं महिन्याचं उत्पन्न 10,000 आपण जर केलं, नुसतं 10,000 आपण म्हणतोय. 35%पैकी 5% उत्पन्न महिना 10,000 आपण असताना केलं, या देशामध्ये आणि जगभरामध्ये बाजार शोधण्याची गरज नाही, हे लक्षात विकास घेणारा वर्ग हा 10,000 पहिला. दुर्दैवाने म्हणेल या भारतातला असताना मध्यम वर्ग यालाही जे परिणाम दिसतात आहेत, कळतात आहेत. दुर्दैवाने यांनी चुटकी मारली. दुर्दैवाने यांनी चुटकी मारलेली आहे. याला असं वाटतंय महात्मा फुलेंनी जात आणि सत्तेच्या विरोधात, जात आणि सवर्णांच्या विरोधात जो लढा उभा केला
आणि समतेची मशालची सुरुवात केली. ही समतेची मशाल आम्हाला पुन्हा उलटी करता येईल. आणि मोदी त्याचा असताना नायक आहे किंवा ह्या नायकाच्या विरोधात आम्ही भूमिका कशी घ्यायची अशी अधिवेशन वाटतात. या सगळ्यांना सांगतो जो करारनामा झालाय त्या करारनाम्यातल्या काही गोष्टी आणि मोदींची 4 महिन्यापूर्वीची भाषणं जर आपण आपल्याला काढली तर विरोध आला. एक काळ मोदी असं म्हणत होते की भारतातली बाजारपेठ ही भारतातल्या शेतकऱ्यांसाठी राखीव राहील, जगाच्या शेतकऱ्याला आधी खुली करणार नाही. 4 महिन्यापूर्वीची भाषा एसटीच्या फाईलमध्ये मोदीचं नाव घेतं आणि मोदी उलटा बोलतो आणि सांगतो नाही, भारताची बाजारपेठ ही जगाला आता मोकळी केला जातो. कशामुळे त्या एसटीच्या फाईलमध्ये अजून काहीतरी असतं. फक्त मोदीने घोषणा केला एवढीच फक्त माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे इतर देश आहे आज इथल्या असणाऱ्या राजकीय नेत्याने इथल्या असणाऱ्या राजकीय नेत्याने जे लहान मुला मुलींशी असणारा व्यवहार केला आहे, त्यांचं शोषण केलंय. मोदीजी याचा खुलासा करा. तुमचं नाव तर त्या फायलिंगमध्ये नाहीये. काय म्हणताय? काय अगदी लपून छपून तुम्ही अधिवेशन घ्यायला लागले. अरे लपून छपून कुठे? अहो पण छपूनच आहे. एवढं खुलेआम कुठे पत्रकार. जाईल कसला जाईल? सामाजिक चळवळीत माणसाने ओपन राहिलं पाहिजे. लपून छपून थोडी चालतं. आणि पत्रकारापासून कुठल्याच गोष्टी लपू नाही शकत तुम्ही. आम्ही नुसते पत्रकार नाही, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते आहोत, पत्रकार आहोत नाही. का कुठे पार्टी? हा पार्टी कुठे? पत्रकार कुठे पाहिजे? टीम आहे आपली ना. आहे ना टीम. हल्ली येत नाही का? तुम्ही लपून छपून काम करताय तर आम्ही कसं यायचं? तुम्ही लपून छपून काम करत आम्ही कसं